नमस्कार, कुमुदवडीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत शेतकऱ्यांच्या हाल अपेष्टाबद्दल. ऊसाचं बिल, काठा याबद्दल आम्ही चर्चा करणार आहोत. संपूर्ण कर्नाटकामध्ये 80हून जास्ती साखर कारखाने आहेत. त्यापैकी 69 कारखाने मालकीचे आहेत, 9 कारखाने सहकारी क्षेत्राचे आणि 1 सरकारचा आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्य यांनी आदेश काढला होता, ಎಲ್ಲ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಗಳಿಗೆ डिजिटल वे ब्रिज कड्डाय. मग ते कुठे गेलं? म्हणजे सगळ्या साखर कारखान्यांना डिजिटल वे ब्रिज कंपल्सरी, म्हणजे काटा मारता येऊ नये यासाठी कंपल्सरी केले होते. पण सरकारचा आदेश धाब्यावर बसवला. सरकारपेक्षा कारखानदारच मोठे झाले. याचं मागचं कारण बेळगाव जिल्ह्यामध्ये साखर लॉबी मोठ्या प्रमाणात आहे आणि सगळे कारखाने राजकारण्यांचे आहेत. सिद्धरामय्यांनी सांगितलं होतं की याबद्दल मी चर्चा करतो, केंद्रावर चर्चा करतो, पण त्यांनी काही केलेलं नाही. याचा अर्थ मी काय समजायचा, हे सरकार सुद्धा शेतकऱ्यांचा विरोधी सरकार आहे का? शेतकऱ्यांच्या हाल अपेष्टा मी तुम्हाला सांगतो. 14 दिवसामध्ये बिल्लं देतात म्हणून सांगितले, पण 14 दिवसात वेळेवर बिल्लं मिळत नाहीत. बी बियाण्याचे दर वाढलेत, खताचे दर वाढलेत, कटाव पेरी करण्यामध्ये शेतकऱ्याला नुकसान होतं. आता हे बघा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये जास्ती प्रमाणात कारखाने आहेत, ऊसाचे कारखाने आहेत. आणि ह्या 3 राज्यामध्ये निवडून येणारे MP असू दे, MLC असू दे, कधीही राज्यसभामध्ये या शेतकऱ्यांच्या त्रासाबद्दल, ऊसाच्या बिल्लाबद्दल कधीच आवाज उचलत नाहीत. फक्त भाषणामध्ये जय जवान जय किसान, शेतकरी पाठीचा कणा, अन्नदाता, फक्त एवढंच. यामध्ये शेतकरी कर्जबाजारी होतोय, आत्महत्या करायलाय. कारखानदार आणि होलसेल साखर विक्रेते करोडपती होऊन चालले. सरकारी नोकरदारांचे 7 वर्षामध्ये 12%हून 52% पोहोचलं. 8वं वेतन सुद्धा त्यांना आता लागू होणार आहे. पण शेतकऱ्यांच्या बद्दल मात्र कधीही सरकार, कुठलेही सरकार, काँग्रेस असू दे, BJP असू दे, कुठलेही सरकार यांच्याबद्दल विचारच करत नाही. तर या वेळेला मी सर्व पक्षीयांना निषेध व्यक्त करून आजचा हा व्हिडिओ मी संपवतो. मदर टीव्हीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमची कमेंट पण मला सांगत जावा. नमस्कार.